नमस्कार शिक्षक मित्रांनो, 28 जून 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर नंबर 1 पहिली ते 5वीसाठी 2023मधील गणिताचे प्रश्न आपण सोडवित आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच साच्यामध्ये बसणारे प्रश्न असतात. सराव करणं नितांत गरजेचं आहे. 15 प्रश्न आपण 2023 पेपर नंबर 1मधील सोडवलेले आहेत. उर्वरित 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत सोप्या भाषेमध्ये. प्रश्न आहे, ₹1300 रकमेत ₹50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा ₹20च्या नोटा आहेत. ₹50च्या 3/4 पट नोटा ₹20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, 1300 रुपयेमध्ये ₹50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा ₹20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? या ठिकाणी ₹50च्या आपण एक्स नोटा मानल्या, तर ₹20च्या किती नोटा होतील? याच्या 3/4 पट ₹50 म्हणजे एक्सच्या 3/4 एक्स, आणि मग दोघांची मिळून बेरीज म्हणजे ₹50च्या एक्स नोटा 50 एक्स, ₹20च्या 3/4 एक्स म्हणजे 20 गुणिले 3/4 एक्स बरोबर दोघांची मिळून रक्कम ₹1300 आहे. 4नं 20ला भागलं, 4 एक्के 4, 4 पंचे 20, इथं येणारं 5 आणि हे 3 गुणिले 5 एक 15 एक्स, पहिलं 50 एक्स, 50 एक्स 15 एक्स 65 एक्स बरोबर 1300, आणि त्यामुळं 65 पलीड गेले 1300ला भागिले होणार. या ठिकाणी 13×5 65 किंवा 65 एक्के 65 आणि 65 दोन्ही 130 आणि 65 एक्स रुपयाच्या 20 म्हणजे एक्सची किंमत 20 आली. ओके, म्हणजे याचा अर्थ ₹50च्या एक्स नोटा मांडल्या होत्या, त्या ₹50च्या 20 नोटा आल्या. ₹20च्या 3/4 एक्सची किंमत 20 आल्या. 4नं 20ला भागलं, 4 पंचे 20, आणि इथे येणारं 5 गुणिले 3 15, 5 एक 15, ₹50च्या 20 नोटा, ₹20च्या 15 नोटा म्हणजे ₹50च्या 20 वजा 15 5ने नोटा अधिक आहेत. म्हणजे अचूक पर्याय याचा जो आहे तो आपल्याला निवडावा लागेल. पहिलाच पर्याय ₹50च्या 5ने अधिक आहेत. ओके, त्यानंतर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? हा जर आपण पाया घेतला, असा त्रिकोण विचारात घेतला, तर आपल्याला माहिती आहे 1 आणि 2 हे किती त्रिकोण आहेत? या दोघांची बेरीज 1 अधिक 2 बरोबर 3. आता असे त्रिकोण विचारात घेतले तर इथे 1 2 3 ह्या तिघांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 3 9 त्रिकोण आहेत. अचूक पर्याय नंबर 4. ओके, इथले 6 इथले 3. विकासने प्रत्येकी ₹120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी ₹32 किमतीचे 5 पेन आणि 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? 120 किमतीच्या या ठिकाणी 25 वह्या, 25 0 0, 25 दोन्ही 50ला 0 ह्याच्याले 5, 25 एक 25 5 30, ₹3000. 120ला 1 वह्या, अशा 25 वह्या ₹3000. ₹32 किमतीचे 5 पेन, ₹32 किमतीचे 5 पेन, 32 5 2 10ला 0 ह्याच्याले 5 एक 15 16 160, आणि 140 किमतीचा कंपास. या तिघांची बेरीज 0 6 4 10ला 0 ह्याच्याले 1 2 3 आणि 3 3 ₹3300 एकूण झाल्या. म्हणजे त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? अचूक पर्याय नंबर 3 आहे, 3300. ओके, पुढला प्रश्न आहे 35 चौकट 2 चौकट 6 या 6 अंकी संख्येला 3ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटच्या जागी असलेल्या समानांक कोणता? या ठिकाणी यामध्ये 1 2 3 4 5 6 अंकी संख्या आहे. ह्या 6 अंकांच्या बेरजेला जर 3 भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3 भाग जातो. आता ज्या संख्या आहे तिथं पाहूया, त्यांची बेरीज पाहूया. 3 आणि 5 8 आणि 2 10 आणि 6 16 आली. ही बेरीज 16 आहे. आता या ठिकाणी समजा आपण आणि 3च्या कसोटीसाठी
समान अंक आहेत चौकटीत. इथं पण 4 मिळवलं आणि इथं पण 4 मिळवलं. म्हणजे 16मध्ये किती मिळवलं पाहिजे? 4 आणि इथला 4 8. 16 आणि 8 24. 24ला 3 भाग जातो म्हणजे इथं 3,54,248 या संख्येला 3 भाग जातो. ओके, अंकांची बेरीज इथं 4 ठेवल्यामुळं 24 येते. 24ला 3 भाग जातो. अचूक पर्याय नंबर 1. ओके. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते. तर 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? या ठिकाणी त्रैराशिक कसं घेतलेलं आहे पहा. 2.5 लिटर म्हणजे 2.5 लिटरमध्ये 162.5 किलोमीटर अंतर जाते. किलोमीटरच्या खाली किलोमीटर लिहायचं. हे किमी, हे पण किमी. मग 455 किमी अंतर जाण्यासाठी 1.5 लिटरच्या खाली लिटर, 1 लिटर पेट्रोल लागते. तिरकस गुणाकार 1 गुणिले 162.5 बरोबर 2.5 गुणिले 455. 2.5 गुणिले 455ला 162.5 भागिले गेले. ओके, दशांशाने गेले. 25 भागिले 1625 झालं. या ठिकाणी भाग घालवताना 25 एके 25 सक्क 150 उरले तर 12. 125 झाले. 25 पाचा 600. ओके, आणि 65 13 पाची 65. 13 त्रिकी 39 उरले 39 आणि 6 45. इथं 65 झाले. 13 पाची 65. 5 एके 5 5 सत्ते 35. 7 लिटर. किती लिटर पेट्रोल लागेल? 7 लिटर पेट्रोल लागेल. कशासाठी? 455 किमी अंतर जाण्यासाठी. आणि म्हणूनच इथं अचूक पर्याय नंबर 3 आहे. पुढचा प्रश्न. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? हे दिलेले वार आहेत. पर्याय अचूक निवडायचा आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2020. आता 26 जानेवारी 2020 म्हणजे जानेवारीचे 5 दिवस. जानेवारीचे एकूण 31 दिवस असतात. 26 जानेवारी म्हणजे पहिले 5 दिवस. मग पुढचे 5 दिवस 27, 28, 29, 30, 31 म्हणजे 5 दिवस. 26 जानेवारीनंतर जानेवारी महिन्यातले 26 जानेवारीनंतरचे 5 दिवस. फेब्रुवारीचे 29 दिवस. का? 2020 लीप वर्ष आहे. लीप वर्षात 29 दिवस असतात. मार्च 31, एप्रिल 30 आणि 1 मेला महाराष्ट्र दिन असतो म्हणून 1 मे महिन्याचा 1 दिवस. यांची बेरीज बघा. 5 आणि 9 14 आणि 1 15 आणि 1 16 6 4 1 3 आणि 1 4 आणि 3 7 आणि 2 9 96. 96 दिवस झाले. 7 दिवसाचा आठवडा. मग 13 आठवडे कसे झाले? 7 एके 7. 96ला 7नं भागायचं. 7 दिवसाचा आठवडा म्हणून 7 एके 7 उरले 2. 26 झाले. 7 त्रिके 21 किंवा 7 एके 7. इथं 7 त्रिके 21. 26मधून 21 गेले 5 उरले. म्हणजे 3 7 91 उरलेले 5 96. आता 5 उरलेत म्हणजे कुठल्या दिवसानंतर 5 दिवस? इथं गुरुवार नंतर 5 दिवस. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार येतोय. किंवा 5 दिवस पुढे किंवा 2 दिवस मागे. 7 दिवस आठवडा. मग आता गुरुवार नंतर बुधवार नंतर मंगळवार. कसंही जावा. 5 दिवस पुढे जा गुरुवार नंतर किंवा गुरुवार पूर्वी 2 दिवस मागे या. मंगळवारच येतोय. अचूक पर्याय या ठिकाणी मंगळवार. पर्याय नंबर 2. पुढला प्रश्न. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुढे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुढे, प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुढे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती? हे पर्याय आहेत. आता खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे म्हणजे 150 गुणिले 15 15 शून्य शून्य 15 गुणिले 15 225 2250 ग्रॅम आणि 100 ग्रॅमचे 100 ग्रॅमचे 28 बिस्किट पुडे म्हणजे 100 गुणिले 28 2800 ग्रॅम आणि 50 ग्रॅम वजनाचे
8 बिस्किट पुडे म्हणजे 400 ग्रॅम. हे झाले किती? 2250, 28 400, हे शून्य सांग इथं, हे शून्य, 5 5, 8 4 12 2 14 4 4 1 2 2 4 1 5, 5450 ग्रॅम म्हणजे 5 किलो 450 ग्रॅम. आता वजन किती भरलं आहे? खोक्यासह 6.25 किलोग्रॅम. मग 6.25 म्हणजे 6250 ग्रॅममधनं 5250 ग्रॅम हे सगळ्या बिस्किटच्या पुड्यांचं वजन वजा केल्यानंतर उरणारं वजन आहे ते खोक्याचं. हे शून्य, 5 5 गेले शून्य, 12 म्हणून 4 गेले 8 उरले, हातच्या दिला, 5 1 6 6 गेले शून्य, 800 ग्राम. खोक्याचं वजन 800 ग्राम. अचूक पर्याय नंबर 1. ओके. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? राजचे आजीचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर दोघांचे एकूण वय 30 वर्ष आहे. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय काढायचे आहे. आता बहिणीचं वय 100 वर्ष आहे, राजचे वय तिच्यापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. बहिणीचं या ठिकाणी एक्स आपण मानलं तर 1 अधिक 4 होणार. 5 वर्षानंतर दोघांची वजनं काय झाली? 1 अधिक 5, हे पण 1 अधिक 5 मिळवायचं, 1 अधिक 4 मध्ये 5 मिळवायचं. इथे 1 अधिक 5 आणि इथं 5 आणि 4 9, 1 अधिक 9. आणि मग 5 वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज, बहिणीचे 1 अधिक 5 आणि राजचे 1 अधिक 9, दोघांची वय 30 वर्षे बेरीज भेटते दोघांच्या वयांची 5 वर्षानंतर. 1 अधिक 1 2 1, 9 5 14 बरोबर 30. हे 14 पलीकडे गेले, 30 म्हणून 14 गेले, 16 उरले. 2 x बरोबर 16, x बरोबर 8. आता राजचं वय किती होणार? 1 अधिक 4 म्हणजे 8 आणि 4 12 वर्षे. 12 वर्षे हे आजचं वय झालं. आजचं वय 12 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी मागं जायचं. 12 वजा 2 बरोबर 10 वर्षे राजचं वय होणार. त्यामुळे आपला अचूक पर्याय नंबर 4 आहे. या ठिकाणी आपण अचूक उदाहरण सोडवलं, आपल्याला अचूक पर्याय मिळतोच. पुढचा प्रश्न 112 नंबरचा. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? या ठिकाणी हे पर्याय आहेत. 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत म्हणजे गैरहजर किती? 400तनं 340 गेले 60 गैरहजर आहेत. ओके, 60. 400ला 60 गैरहजर. हे कसं केलं? 405 या ठिकाणी 400 विद्यार्थी पटावर आहेत, त्यामध्ये 340 हजर आहेत, 60 विद्यार्थी गैरहजर आहेत. कितीपैकी 60 विद्यार्थी गैरहजर आहेत? 400ला 60 तर म्हणजे गुणले 100ला किती? हे शून्य गेले. 60नं 60ला 4नं भागलं 15 आलं म्हणजे 15% विद्यार्थी गैरहजर आहेत. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3. एक वस्तू विकल्याने, पुढचा, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होतो, तर वस्तूची मूळची खरेदीची किंमत किती? आता वस्तू 560 रुपयाला विकली, 560 रुपयाला विकली, तर x तोटा होतोय, तर त्याच्या तिप्पट तो नफा होतोय 3x. कधी? ती वस्तू 640 रुपयाला विकली तर. पुन्हा एकदा, 560 रुपयाला विकल्यानं जितका तोटा होतोय त्याच्या तिप्पट नफा होतोय 640 रुपयाला विकली तर. इथं विक्री आहे 560, तोटा होतोय x. इथं 640 रुपयाला विकली तर 3x नफा होतोय तिप्पट त्याच्या. आता या दोघांमध्ये जे अंतर आहे 3x अधिक x 4x, 3x अधिक x बरोबर 4x. मग या दोघांमध्ये किती फरक आहे? अंतर आहे 640 वजा 560 80. 4x बरोबर 80 तर x बरोबर 20 म्हणजे 20 तोटा झाला. म्हणजे 20 तोटा झाला. विक्री 560 रुपये आणि तोटा 20 मिळवला म्हणजे 560 अधिक 20 बरोबर 580 म्हणजे 560 रुपये विक्री, खरेदी 580 होती. 580 रुपये खरेदी असताना विक्री 560 म्हणजे तोटा 20 रुपये झाला. नफा 20 त्रिक 60. एक्सची किंमत 20 म्हणजे 20 त्रिक 60 या ठिकाणी नफा झाला.
580 खरेदी अधिक नफा 60 बरोबर 640 येते बरोबर. म्हणजे 580 रुपये खरेदीची किंमत असली पाहिजे. ओके. अचूक पर्याय नंबर 2 580. 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. आता 6ची स्थानिक किंमत सुटे दशक, शतक, हजार, दशहजार, 60,000 आणि 4ची 400. 60,000 भागिले 400 किती पट आहे म्हटले. म्हणून 6ची 60,000, 4ची 400 किती पट आहे. 2 शून्य गेल्या. 4नं 600ला भागले 4 एके 4 उरले 2, 4 25, 4 शून्य शून्य 150 पट. अचूक पर्याय नंबर 3. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 304 व लांबी 302 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती हे पर्याय आहे. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ. आता लांबी x तर रुंदी x/2 होणार. रुंदी लांबीच्या निमपट आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी x गुणिले x भागिले 2 बरोबर 288 क्षेत्रफळ दिलेलं आहे. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288. लांबी x त्याची निमपट x/2 हे भागिले 2 पलीड गेले. 288ला गुणिले 2 गेले. 288ला गुणिले 2 बॅटी 16 6 1 बॅटी 16 1 17 2 4 1 5 x गुणिले x वर्ग. x वर्ग बरोबर 576 x वर्गचे x वर्गमूळ आणि 576चे 24. आता लांबी झाली 24 रुंदी झाली 12 निमपट. पुढं म्हणल्या इथं जर आयताची रुंदी 3/4 रुंदी म्हणजे 12ची 3/छेद हे लांबीच्या अगोदर आहे. लांबी 24 आहे. 24ची लांबीची इथं म्हटलं आहे 3/2 3/2 म्हणजे 3/2 गुणिले 24ची 3/2 लांबी 24 आल्या ना. 2 24ला भागलं 12 आलं. 12 गुणिले 3 12 ते 36 लांबी आली. आणि रुंदी 3/4 पट केल्या. रुंदी आल्या 12. 12ची 3/4 4 12ला 4 त्रिकोण 12चा म्हणजे गुणले 12चा 3/4 म्हणजे 9. इथं 4 त्रिकोण 12 आणि 3 त्रिकोण 9 म्हणजे लांबी 36 रुंदी 9 या दोघाचा गुणाकार. अहो 12चा 3/4 9 4 त्रिकोण 12 3 त्रिकोण 9 लांबी 36 रुंदी 9 36 गुणिले 9 324. 324 क्षेत्रफळ आहे. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 3. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्राम 25 किलोग्राम 72 किलोग्राम 69 किलोग्राम 63 किलोग्राम 53 किलोग्राम 45 किलोग्राम 38 किलोग्राम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल. सोपं आहे. 8 पोत्यांचं एकूण वजन काढायचं यांची बेरीज आणि पुण्याला भागील 10 करायचे कारण 10 पोत्यात समान भरायचे आहे. पाहूया. 40 25 72 69 63 58 45 38 बेरीज 410 ते पहा करून. 8 आणि 5 13 8 21 आणि 3 24 आणि 9 24 आणि 9 33 आणि 2 35 आणि 5 40ला 0 हात आले 4 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 5 16 आणि 6 22 आणि 6 28 आणि 35 आणि 2 37 आणि 4 41 410ला भागिले 10 0 0 गेले. 10 पोत्यात समान भरायचे आहे. 410 किलो गहू 10 पोत्यात समान भरायचं आहे म्हणजे प्रत्येक पोत्यात 41 किलोग्राम भरावं लागेल. 41 किलोग्राम. अचूक पर्याय नंबर 1. वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुलं किती. इथं म्हटलेलं असं या ठिकाणी जेवढी मुले तेवढी वर्गणी. x मुले आहेत मुलांच्या संख्येएवढी रक्कम गोळा केली प्रत्येक मुलानं. वर्गातील प्रत्येक मुलाच्या संख्येएवढी रक्कम गोळा केली. x मुले प्रत्येकाला 1च रुपये म्हणजे x गुणिले x वर्ग. त्यामध्ये वर्ग शिक्षकानं किती दिले पैसे. वर्ग शिक्षकानं 272 दिले अधिक 272 मिळून 1001 रुपये होतात. x वर्ग बरोबर 272 पलीड गेले 1001 x वर्ग अधिक 272 वर्ग शिक्षकाचे म्हणून 101 1001 झाले. 272 पलीड गेले 1001 वजा 272
11 म्हणून 2 गेले, उरले 9. हातच्या दिला 7 आणि 1 8, 10 म्हणून 8 गेले 2, 2 आणि 1 3, 10 म्हणून 3 गेले 729. x वर्गाचं वर्गमूळ x, 729चं 23, म्हणजे 23 मुलं असली पाहिजेत. अचूक पर्याय नंबर 3. ओके. या ठिकाणी खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? बिंदू पाहूया किती आहेत अगोदर. इथून पाहूया ए पासून 1 2 3 4 5 6 7 8. ओके. मग 8 बिंदू आहे. सूत्र आहे n कंसात n वजा 1 भागिले 2. या ठिकाणी n कंसात n वजा 1 भागिले 2 8. यांची किंमत 8 आहे. 8 कंसात 8 वजा 1 भागिले 2, 8 गेले 7. 2 8ला भागले 2 चौक 8 आणि येणारं 4 इथं 2 के 2, 2 चौक 8, 4 असेल ते 28. 28 रेषाखंड काढता येते. पहिले 2 काढले ते का 2, त्यामुळे 28मधनं 2 गेले, 28मधून 2 गेले 26 रेषाखंड काढावे लागतील. 26 अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 119 नंबरचा. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवरील खांब आणि शिडी यामधलं अंतर काढा. सोपा अत्यंत. हा खांब आहे 9 मीटर उंचीचा विद्युत खांब आहे, 9 मीटर उंचीचा, आणि ही शिडी अशी लावल्या 15 मीटर लांबीची. आणि मग शिडीचं खालचं टोक आणि खांब यामधलं अंतर पायथागोरसचं प्रमेय. कर्ण 15 आहे. कर्णाच्या वर्गातनं काटकोन करणाऱ्या 2 बाजू आहेत, त्यापैकी एक बाजू दिल्या, एका बाजूचा वर्ग वजा करायचा आणि वजाबाकीचं वर्गमूळ काढले की हे अंतर मिळणार आहे. दुसरी बाजू 15चा वर्ग 225, 9चा वर्ग 81, 225मधून 81 गेले 144 आणि 144 वर्गमूळ 12, म्हणजे अचूक पर्याय या ठिकाणी 12 आहे. ओके. शेवटचा 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी 7,200 रुपये होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियासाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? हे पर्याय आहेत. आता हे लॉजिक व्यवस्थित समजावून घ्या. 5 स्त्रिया 5 पुरुषांनी 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये. ओके. 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात या ठिकाणी 20,000 रुपये. एका दिवसात मग या ठिकाणी 4,000 होणार. बरोबर. एका दिवसात 5 दिवसाचं 20,000, म्हणजे 5 स्त्रिया 5 पुरुष जर 5 दिवसात 20,000 रुपये मिळवत असतील तर 5 स्त्रिया आणि 5 पुरुष एका दिवसात 4,000 रुपये. ओके. साहजिकच या ठिकाणी एक पुरुष एक स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी एका दिवसाची किती झाली? इथं ह्याला 5नं भागायचं 800 रुपये. ओके. 1 स्त्री 1 पुरुष एका दिवसात 800 रुपये घेतो. साहजिकच 5 पुरुष 5 स्त्री एका दिवसात 800 गुणिले 5 हे बरोबर आहे. 5 स्त्रिया आणि 5 पुरुष एका दिवसात 4,000 रुपये मिळवत असतील तर 1 स्त्री 1 पुरुष एका दिवसात 800 रुपये मिळतो. आता इथं दिले 7 स्त्रिया 3 पुरुष 2 दिवसाची मजुरी 7,200 रुपये आहे. 7,200. 7 पुरुषांनी 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांची 2 दिवसाची, एका दिवसाची किती झाली? 7,200च्या निम्मत 3,600. ओके. 3,600. आता समीकरण सोडण्यासाठी इथं 1 स्त्रीचं 7 पुरुष 7 स्त्रिया केल्या, 1 पुरुषाचं 7 पुरुष केले. 800चं 7 पट, 1चे 7 पट 7, 1 पुरुष 7 पट 7, 800 पण 8 7 56, 5,600. ओके. मग 7 स्त्रिया 7 पुरुष 5,600 वजा करायचे काय आहे? 7 स्त्रिया 3 पुरुष एका दिवसात 3,600, हे पण एका दिवसाचे आहे. ठीक आहे. वजाबाकी केली. 7 स्त्रिया अधिक 7 पुरुष बरोबर 5,600मधनं 7 स्त्रिया अधिक 3 पुरुष 3,600 वजा करायचं. 7ला 7 गेले, 7 पुरुषामधनं 3 पुरुष गेले 4 पुरुष, 5,600मधनं 3,600 गेले 2,000. 4 पुरुषाची मजुरी 2,000, एका पुरुषाची 20,000ला 4 भागलं 4 25, 1 पुरुष 500. इथं घालूया. इथं 1 स्त्री 1 पुरुष 800 रुपये मिळतात. आता एका पुरुषाची 500 झाली, एका पुरुषाची 500 झाली तर एका स्त्रीचे काढण्यासाठी हे 500 इथं एका पुरुषाची मजुरी 800मधनं वजा करून 300 मिळाली. एका स्त्रीची 300 आणि एका पुरुषाची 500.
विचारले एक पुरुष आणि दोन स्त्रिया विचारले. एक पुरुष 500, एक स्त्री 300, दोन स्त्रिया 600. 600 आणि 5 11, 600 आणि 500 1100. म्हणजे एक पुरुष आणि दोन स्त्रिया यांची मजुरी 1100 रुपये आहे. अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने 30 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. 28 जूनला परीक्षा आहे. आपल्या सर्व शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, त्यांना त्याचा लाभ व्हावा. अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, म्हणजे पाठीमागील आणि पुढे होणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो. 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.